मंदिर, शक्ती देवता सतीचं मंदिर। याच मंदिराविषयी काही खास रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी। कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी येथे आहे। शक्ती देवता सतीचं हे मंदिर दगडात कोरलेलं आहे। एका ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते। ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते शक्तीपीठ रूपात प्रसिद्ध झालं। त्यामुळेच असं सांगितलं जातं की देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ असं नाव पडलं। या मंदिराला सर्व शक्तीपीठांचं महापीठ असं देखील म्हटलं जातं। चमत्काराने भरलेल्या या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते। योनी भाग असल्याने येथे मातेला मासिक पाळी येते, यामुळे देवी येथे 3 दिवसांसाठी रजस्वला होते आणि या काळात मंदिर बंद ठेवलं जातं। यानंतर पुन्हा 3 दिवसांनी मंदिर उघडलं जातं। या मंदिराविषयी आणखी विशेष सांगायचं झाल्यास या मंदिरात भक्तांना अतिशय विचित्र असा प्रसाद दिला जातो। प्रसाद म्हणून येथे लाल रंगाचं ओलं कापड देण्यात येतं। यामागे अशी मान्यता आहे की जेव्हा देवीला 3 दिवस मासिक धर्म असतो तेव्हा मंदिराच्या आत पांढरं कापड हंतरलं जातं आणि 3 दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा हे कापड लाल रंगामध्ये भिजलेलं असतं आणि या कापडाला अंबुवाची कापड असं म्हटलं जातं आणि हाच प्रसाद म्हणून दिला जातो। खरं तर या मंदिराविषयी अनेक अफवा, समज, गैरसमज सुद्धा आहेत। मंडळी, येत्या नवरात्रीत या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्ही कधी कामाख्या मंदिराला गेला होतात की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी पाहत रहा।